डॉक्टर लय उपकार झाले बघा. इतक्या रात्री तुम्ही इथं आलात ते. आज जर तुम्ही आला नसता तर आमची भुरी रातभर दुखण्यानं कणत राहिली असती. रावसाहेब कृतज्ञपणे बोलले. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात त्या वेळेला काल रात्री तिथे येण्याची दुर्बुद्धी कशी सुचली असंच येत होतं. पण मी डॉक्टर जनावरांचा या नात्याने आणि आमच्या सवयीप्रमाणे माझ्या तोंडून आमचे पेटेंट असलेलं वाक्य निघालं. छे हो, उपकार कसले, हे तर माझं कर्तव्य आहे. रावसाहेब हे या 500 लोक वस्ती असलेल्या केचरी गावचे सरपंच. भुरी म्हणजे त्यांची म्हैस. दुपारी भुरी ही नदीतून बाहेर निघताना तिच्या पायाचा खूर दगडावरील शेवाळावरून घसरला आणि शेजारील असलेल्या दुसऱ्या दगडांनी तयार झालेल्या फटीमध्ये फसला. तिथे असलेल्या रावसाहेबांच्या घरगड्यांनी व जवळ असलेल्या गावातील काही लोकांनी मिळून तो कसाबसा काढला. पण हे करीत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रावसाहेबांनी साधारण सायंकाळी 4 वाजता मला तालुक्याला येणाऱ्या एका गावकऱ्याकडे निरोप पाठवला होता. पण तालुक्याहून निघता निघता मला उशीर झाला. त्यात माझी स्कूटर खराब असल्यामुळे मी सायंकाळी 6:30च्या बसने इकडे गावच्या फाट्यावर पोहोचलो. फाट्यावरून गाव हे 3 मैल आत असल्याकारणाने रावसाहेबांनी फाट्यावरून त्यांच्या दुचाकीवर मला गावामध्ये आणलं होतं. भुरीला तपासून तिला मलमपट्टी करून रात्री 9 वाजता मी रावसाहेबांच्या घरी चहा घेत बसलो होतो. खरं तर त्यांनी जेवणाचा आग्रह केला होता, पण रात्री 10:30ला शेवटची एसटी बस होती. तरी पुन्हा रावसाहेबांनी आग्रहाने, डॉक्टर थांबून जा आज इथे गावात, इतक्या रात्री नका प्रवास करू, आज अमावस्या बी आहे, लागलं तर उद्या पहाटेला पहिल्या गाडीवर सोडतो फाट्यावर. मी चेष्टेने रावसाहेबांना, घाबरता की काय रावसाहेब, मला आता फाट्यावर सोडायला? रावसाहेब थोडं कचकत बोलले, तसं नाही, पण तुम्हाला घरी पोचायला उशीर होईन म्हणून म्हटलं. चहाचा कप खाली ठेवत मी लगबगीत म्हणालो, नाही नाही, सकाळी निघालो तर उद्या मला दवाखान्यामध्ये जायला उशीर होईल, चला निघू. रावसाहेबांच्या गाडीवर बसून आम्ही एसटी फाट्याकडे निघालो. रावसाहेबांचे घर गावाच्या मध्यभागी असल्यामुळे गाव पार करून नंतर 2 मैल कच्च्या रस्त्यानंतर फाटा लागणार होता. थंडीचे दिवस आणि वरून अमावस्या. संपूर्ण गाव निजलेलं होतं. हातावर मोजता येणारे टिमटिमणारे लाईट बल्ब परिसरातल्या गडद अंधाराला चिरण्यात असमर्थ वाटत होते. गाडीवर मी आणि रावसाहेब दोघंही गप्प होतो. हळूहळू त्या भीतीदायक भयान शांततेने माझ्या मनाला घेरलं होतं. गावातील रस्त्यावर तेवढे कुत्रे मात्र जागे होते. त्यांचाच आवाज फक्त आम्हाला येत होता. गाडी गावाबाहेर कच्च्या रस्त्यावर लागली तेव्हा तिथे टिमटिमणारे बल्बसुद्धा नव्हते. गाडीच्या हेडलाईटचाच तेवढा एकमात्र प्रकाश. शांतता असल्यामुळे अजूनही गावातील त्या कुत्र्यांचा आवाज कानावर पडत होता. मला माझ्या मागे पाठीवर कोणी एकदम हात मारेल की काय असा भास होत होता. मी सहज थोडे वळून बघितलं तेव्हा काळाकुट्ट अंधार. मी थोडं घाबरून लगेच समोर रावसाहेबांच्या पाठीवर हात ठेवला. रावसाहेब गप्प होते. त्यांनी धरलेल्या मौनावरून नक्की ते सुद्धा घाबरले असावे. गाडीचा हेडलाईट रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बाभळीच्या झाडावर पडत असल्यामुळे त्या झाडाच्या सावल्या आमच्या विरुद्ध दिशेने पळत होत्या. मला भूताखेतांवर विश्वास नव्हता, पण ती भयान रात्र मला मी बघितलेल्या हॉरर चित्रपटाची आठवण करून देत होती. रावसाहेबांचा भूतांवर विश्वास असावा म्हणूनच अमावस्येच्या रात्री त्यांनी मला थांबण्याचा आग्रह केला होता. थोड्याच वेळात आम्ही फाट्यावर मुख्य डांबरी रस्त्याला असलेल्या बस स्टॉपवर पोहोचलो. बस स्टॉपवर आमच्या दोघांशिवाय कोणीच दिसत नव्हतं. रावसाहेबांनी गाडी बंद केल्यावर त्या गाडीच्या आवाजाचा आणि तिच्या हेडलाईटचा आधार सुटला. तसा बसस्टॉप शेजारी एक इलेक्ट्रिक खांबावर ट्यूबलाईट होता, पण तोही त्या वेळेला चालू बंद होत होता. तिथे उभे राहून आम्ही बसची वाट बघायला लागलो. रावसाहेबांनी शांतता तोडत विचारलं, किती वाजलेत? मी घड्याळात बघून म्हणालो, 10. त्यावर रावसाहेब म्हणाले, मग येईलच 15 मिनिटात गाडी. मी सहज उत्सुकतेने रावसाहेबांना विचारलं,
रस्त्यावर इतर वाहने का दिसत नाहीत? मला वाटले चांगला रस्ता वाहत असेल आणि आता तर फक्त 10 वाजलेत. रात्री 8 नंतर कोणीही स्वतःच्या वाहनांनी प्रवास करीत नाही आणि त्यात तर आज अमावस्या. त्यावर मी विचारलं, का नाही करत प्रवास रात्री? रावसाहेब थोडं टाळण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, नाही नाही, काही नाही, असं सेफ नाही वाटत म्हणून. कोणी म्हणते चोरी चपाती, कोणी काय अन कोणी काय. आणखी काय म्हणतात? रावसाहेब वैतागून म्हणाले, जाऊ द्या हो, काही नाही, लोकांच्या म्हणण्यावर कुठे विश्वास ठेवता? रावसाहेब कदाचित स्वतःचा कमीपणा नको म्हणून बोलले, पण कदाचित काहीतरी गावकऱ्यांनी कहाणी बनवली असेल आणि त्याच्यावर रावसाहेब पण विश्वास ठेवत असतील असे मला वाटले. आम्ही पुन्हा शांत झालो आणि शांतपणे गाडीची वाट बघायला लागलो. 10:15चे 10:30 झाले. मी घड्याळाकडे बघून म्हणालो, अजून नाही आली गाडी, काही वेळेवर येत नाही का? रावसाहेब म्हणाले, काही खरं नाही बघा डॉक्टर, कधी कधी दिवसालाही 1-2 तास लेट होते. रात्रीचं ठाऊक नाही, हे महामंडळवाले बी इरसाल आहेत. थोडा वेळ गेला. रावसाहेबही आता थोडे अस्वस्थ दिसायला लागले होते. तसे माझ्यापेक्षा त्यांनाच माझ्या गाडीची वाट होती. सारखे समोर रस्त्याच्या मध्ये जाऊन दुरून कुठे बसचे लाईट दिसतायत का ते बघत होते. आता रात्री 11 वाजून गेले. रावसाहेब पुन्हा आग्रह करीत म्हणाले, डॉक्टर चला परत गावाकडे जाऊ, बस अजूनही नाही आली आणि असं किती वाट बघायचं, आणि तुम्ही काही खाल्लं पण नाही. नाही हो, खरंच घरी पोचलं की बरं राहील. आणि तसे तुम्ही पण नाही जेवलात. तुम्ही निघा, गाडी येईल कदाचित थोड्या वेळात, असाही 1 तास झाला आहे. निघा तुम्ही रावसाहेब. मी म्हणालो, छे हो, तुम्हाला इथे एकटा सोडून कसा जाऊ मी? थांबतो तुमच्याबरोबर, पण आता मला नाही वाटत गाडी येईल म्हणून. वेळ निघून गेला तिचा. ड्रायव्हर कंडक्टर बी झोपले असतील डेपोत. कोण खेड्यापाड्यानं असं प्रवास करतंय या वेळेला? मला वाटलं रावसाहेब आता कंटाळले म्हणून काहीतरी सांगून मला ते गावात परत नेतील. मग म्हणून मीच बोललो, नाही हो, असं कसं येणार नाही, ते त्यांची ड्युटी आहे ती. माझी काळजी करू नका तुम्ही, निघा तुम्ही. तसंही काय मी गाडीतच बसणार आहे, पण तुम्हाला तर फाट्यावरून एकट्याला त्या कच्च्या रस्त्यावरून जायचे आहे. रावसाहेबांनी बराच आग्रह केला, पण मी त्यांना नकार देत त्यांना जायला सांगितलं. आता मी त्या फाट्यावर एकटाच होतो आणि सोबतीला तो लपलपता ट्यूबलाईट होता. रावसाहेब जाऊन 15 मिनिटं झाली होती. हा निर्मनुष्य रस्ता, त्यात रातकिड्यांचा आवाज, ट्यूब चालू बंदमुळे किरकिर होणारा आवाज, यामुळे वातावरण आणखीनच भयावह भासत होतं. तशी मला पण भूक लागली होती, पण विचार केला, ते जेवणाचं बघता येईल एकदा घरी पोहोचल्यावर. ही रात्र एकदाची संपायला हवी. मी तसा भूतप्रेतांवर विश्वास न ठेवणारा, मजा आणि रोमांच म्हणून हॉरर फिल्म बघायचो. फिल्ममध्ये काही दृश्य रोमांचित करीत मला, त्यामुळे मजा वाटायची. मनुष्याचा विश्वास असो वा नसो, पण जर ती गोष्ट मनुष्याच्या नेहमीच्या अनुभवापेक्षा जरा वेगळा अनुभव देणारी असली तर नकळत असुरक्षितेची भावना निर्माण होते. फिल्म संपल्यानंतर मला हे सगळं थोताळ वाटत असे. इथे अंधारात मला भूताचा वावर अजूनही आला नव्हता, पण जे काही सभोवतालील वातावरण मी अनुभवत होतो त्यात माझी कल्पनाशक्ती मी बघितलेले फिल्मी दृश्य मनामध्ये आणत होती. त्यामुळे आणखीनच मी अस्वस्थ होत होतो. जणू आता जमिनीतून एखाद्या रक्ताने माखलेला हात निघेल आणि माझा पाय पकडेल. कधी भास व्हायचा जसे माझ्या मागे कोणी उभे आहे. मी वारंवार मागे वळून बघत होतो. मग स्वतःवर हसू यायचं. तेवढ्या सेकंदामध्ये चालू बंद होणारा तो ट्यूबलाईट बंद पडला. मी त्या ट्यूबकडे एकटक लावून सुरू होण्याची वाट बघितली, पण त्याच्या वेळेत तो सुरू झाला नाही. आता मला छातीत धस्स झालं. मी खाली बघितलं तर गडद अंधारामुळे मला माझे शरीरही दिसत नव्हते. मी हात वरती करून चेहऱ्याकडे नीट बघण्याचा प्रयत्न केला, पण तोही दिसत नव्हता. हातातील फक्त घड्याळाचे रेडियम काटे तेवढे चमकत होते. ती वेळ होती रात्री 12ची. आता मात्र माझ्या तोंडचे पाणी पळाले.
नको ते विचार मनात यायला लागले. मी आता स्वतःला शिवा द्यायला लागलो. काय गरज होती आज संध्याकाळी या गावात यायची? आलं तर आज गप रावसाहेबांच्या घरी थांबायला पाहिजे होतं. आणि आता गावातसुद्धा पायी त्या भयानक कच्च्या रस्त्याने जाऊ शकत नाही. या विचारात असताना हवेत जास्तच गारवा जाणवायला लागला. आता हे काय? हे अचानक एवढी थंडी कशी वाजायला लागली? वरून लाईट पण बंद. नक्की काही गडबड आहे. तेवढ्यात उजवीकडून लांब रस्त्यावर मला गाडीचे 2 लाईट दिसले. हो, ती रातराणीच होती. या बसला बघून जो मला आनंद झाला तो मी सांगू शकत नाही. थोडा समोर जाऊन लगेच मी हात पुढे करून हलवीत गाडीला थांबण्याचा इशारा केला. बसच्या ब्रेकचा आवाज होत ती बस माझ्या समोर येऊन थांबली. बसमधील आतले दिवे लागले आणि दार उघडलं. मी बसमध्ये आत चढत दाराजवळ असलेल्या कंडक्टरला विचारलं, काय आज रातराणीला जरा जास्तच उशीर झाला? यावर मात्र कंडक्टरचे काहीच उत्तर नाही. तो एकटक डोळे फाडून रागाने माझ्याकडे बघत होता. त्याचा चेहरा निर्जीव वाटत होता. त्याला असे बघून मला विचित्र अस्वस्थता झाली. माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. मी खाली न बघता खिशातले पैसे काढले आणि गावाचे नाव सांगून त्याला एक तिकीट मागितली. कंडक्टरने आधीच हातातील असलेले एक तिकीट मला दिले. जसे ते तिकीट त्यांनी माझ्यासाठीच ठेवलेले होते. हे मला थोडं विचित्रच वाटलं, पण मी त्यावर जास्त विचार न करता माझ्या वरील शर्टाच्या खिशात ठेवले. मी वळून पुढे गाडीमध्ये बघितले तर गाडीत एकही प्रवासी नव्हता. रावसाहेब बोलले ते खरंच. कदाचित वेळ निघून गेल्यावर कोणी प्रवास करत नसेल, पण गाडी लेट का होईना आली ते महत्त्वाचं. पुढे जात मी एका सीटवर बसलो. आतापर्यंतच्या त्या भयानक एकटेपणानंतर गाडीत मला बरं वाटत होतं. गाडीचे दिवे बंद झाले. रात्रीचे 12 वाजून गेलेले होते आणि मला एवढी जागण्याची सवय नसल्यामुळे मला लगेच झोप लागली. थोड्या वेळानंतर झोपेत मला अचानक जरा जास्तच थंडी वाजायला लागली. मी डोळे उघडले आणि बघतो तर काय, मी बाहेर एका झाडाखाली माझ्या बॅगेवरती डोके ठेवून झोपलेला होतो. मी खाळकन उठून उभा झालो. इकडे तिकडे बघितलं तर एक कच्चा रस्ता आणि मी एका चिंचेच्या झाडाखाली. माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न फिरायला लागले. मी तर बसमध्ये होतो आणि इथे कसा काय आलो? आणि बस कुठे दिसत नाही. त्या विचित्र कंडक्टरनी मला इथं टाकून तर नाही ना दिलं. मला हेही ठाऊक नव्हतं की मी कुठे होतो. त्या कच्च्या रस्त्याच्या पलीकडे एक लाकडी खांब होता आणि त्यावर एक अँटिक असा बल्ब होता. त्याचा प्रकाश फारसा नव्हता, पण कमीत कमी तो सुरू बंद होत नव्हता. त्याच्या उजेडात मी थोडाफार बघू शकत होतो. माझ्या मागे जी चिंचेची घनदाट झाडी होती ती त्या अंधारात भयावह भासत होती. त्या झाडांपलीकडे अंधार अधिकच गळत होता, त्यामुळे तिकडे काही मुख्य रस्ता असण्याची शक्यता फार कमी होती. कदाचित आज जंगल वगैरे होतं. मला आता आधी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दिव्याखाली जाणेच योग्य वाटत होतं. मी खाली पडलेली बॅग उचलली आणि पुढे पाय उचलणार तेवढ्यात अचानक माझ्या पाठीवर आणि डोक्याच्या मागील केसावर थंड हवेची झुळूक जाणवली. जसे कोणी अचानक माझ्या मागे येऊन थांबले व त्याचा श्वासोश्वास माझ्या शरीराला स्पर्श करीत आहे. माझ्या छातीत धस्स झालं. मागे वळून बघायची हिंमत होत नव्हती. अचानक मला मागच्या चिंचेच्या जंगलातून विचित्र शक्ती हळूहळू मागे ओढायला लागली. माझे पावले इच्छा नसतानाही मागे उलट्या दिशेने मला चालायला भाग पाडत होती. मी आता थरथर कापायला लागलो. कशीबशी हिंमत करीत ताकदीने पाय समोरच्या दिशेने उचलायचा प्रयत्न केला. तेवढ्यात मला त्या शक्तीने ताकदीने मागे ओढलं आणि मी धाडकन पाठीवर पडून मागे फरफटत जायला लागलो. माझ्या हातातली बॅग निसटली. आता ती शक्ती मला आणखी जोरात त्या चिंचेच्या झाडाकडे माझ्या मागून कॉलरला पकडून फरफटायला लागली. मी जीवाचा आकांत करून एकटक रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईटकडे बघत त्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करीत होतो. पण तेवढ्याच शक्तीनिशी ती अदृश्य शक्ती मला फरफटत त्या जंगलाकडे नेत होती. मी जसा त्या जंगलाच्या तोंडावर पोहोचलो
मला असंख्य लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला. माझ्या तोंडून कसाबसा जोरात वाचवा, वाचवा मला असा आवाज निघाला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईटकडून अचानक कोणीतरी माझ्या दिशेने बंदुकीची गोळी झाडली. ती मला लागून फरफडत असलेल्याला लागल्याचा मला भास झाला आणि त्याने जोरात माझ्या कानात विचित्र किंचाळी फोडली व त्या क्षणी माझे फरफटणे थांबले. मी स्वतःला सांभाळत उठून उभा झालो. आता मला त्या ऐकायला येणाऱ्या इतर किंचाळ्या पण थांबल्या होत्या. मी हळूच मागे वळून बघितलं तर तिथे कोणीच असं नव्हतं ज्याला गोळी लागली असेल. मी बॅग उचलून रस्त्यापलीकडे असलेल्या लाईटकडे चालायला लागलो. थोडं पुढे गेलो तर लाईटच्या मागे एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन उभी होती. त्याच्या चेहऱ्यावर अंधार असल्यामुळे लांबून नीट दिसत नव्हतं. मी हळूहळू त्या दिशेने चालायला लागलो. जेव्हा मी लाईटजवळ पोहोचलो तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा दिसला. तो वयाने कदाचित 25 ते 30 वर्षाचा असेल. उंचपुरा, अंगकाठी पिळदार असलेला तरुण पैलवानाप्रमाणे दिसत होता. त्याने पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलेलं होतं. माझे शरीर अजूनही भीतीने थरथर कापीत होते. मी हात जोडून त्याला अभिवादन केलं. त्याने बंदूक खाली घेतली आणि मान हलवून माझे अभिवादन स्वीकारले आणि जाड आवाजात तो मला म्हणाला, "या पाहुणे, आमच्या गावात तुमचे स्वागत आहे." मी त्याला विचारलं, "हे काय होतं त्या जंगलात आणि हे गाव नक्की कोणते आहे?" तो अर्धवट उत्तर देत म्हणाला, "दिग्गर हे आमच्या गावाचे नाव." मी आश्चर्याने म्हणालो, "दिग्गर? या गावाचे नाव मी कधीही ऐकले नाही आणि मी तर रामगडच्या बसमध्ये बसलो होतो." तो माझे बोलणे कापीत म्हणाला, "हो, पण आता तुम्ही दिग्गरला आहात, तुमच्या रामगडपासून 10 मैल दूर." मी पुन्हा त्याला विचारलं, "पण हे काय होतं? मला काय अशी शक्ती तिकडे जंगलात ओढीत नेत होती? आणि तुम्ही बंदुकीची गोळी कोणाकडे झाडली? आणि मी बसमधून खाली कसा काय आलो? आणि ती बस कुठे आहे?" तो माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तो जंगलाच्या विरुद्ध असलेल्या त्या दिग्गर गावाकडे चालायला लागला. मला तिथे फाट्यावर थांबणे योग्य वाटले नाही. मला भीती वाटत होती की पुन्हा कदाचित ती अदृश्य शक्ती माझ्यावर हल्ला चढवेल. आणखी विचार न करता मी त्याच्याबरोबर चालायला लागलो. त्याला परिचय देत म्हणालो, "माझे नाव गणेश. मी रामगडला जनावराचा डॉक्टर आहे." त्याने स्वतःचा परिचय दिला. "मी माधव." बस एवढं बोलून तो शांत झाला. थोडं चालल्यानंतर आम्ही गावात शिरलो आणि गावात बघतो तर काय, चक्क संपूर्ण गाव जागी होतं. मला फार नवल वाटलं, कारण साधारण रात्रीचे 1-1:30 वाजले होते. गावाच्या चौकातल्या वडाच्या झाडाखाली काही लोक बसून गप्पा मारीत होते. रस्त्यात भेटणारा प्रत्येकजण माधवला फार आदराने अभिवादन करत होता आणि माझ्याकडे विचित्र शंकेच्या नजरेने बघित होता. आम्ही चालत गावाच्या दुसऱ्या टोकावर पोहोचलो. तिथून एका बोळीमध्ये शिरलो. बोळ संपता समोर भले मोठे अंगण होते. तिथे मध्ये एक शेकोटी पेटलेली होती आणि त्याच्या सभोवताली वर्तुळाकार काही खाटा टाकलेल्या होत्या व त्यावरती काही गावकरी बसलेले होते. त्यामधील बरेच गावकरी हत्यारबंद होते. एका खाटेवरती माधवप्रमाणेच उंच बलाढ्य एक तरुण बसलेला होता. तोही साधारण 30 वर्ष वयोगटातला. त्याचा चेहरा रुबाबदार आणि त्यावर त्याच्या जाड पीळ मारलेल्या मिशा. तो त्यावेळी एका लीडरप्रमाणे भासत होता. सर्व गावकरी त्याला फार लक्षपूर्वक ऐकत होते. आम्ही जसे जसे जवळ गेलो तसे त्याचे बोलणे त्याने थांबवले. सर्व गावकरी मला विचित्र नजरेने एखाद्या परग्रहावरून आलेल्याला बघितल्याप्रमाणे बघत होते. माधव त्या व्यक्तीचा परिचय देत म्हणाला, "हे रणजित, आमचे लीडर." तेवढ्यात रणजित खाटेवरून उठून माझ्या जवळ आला आणि माझ्या भोवती फिरून वरून खालून त्याने मला निहाळले व तो त्याच्या भारदस्त आवाजात म्हणाला, "स्वागत आहे या गावात तुमचे. चला आमच्या वाड्यावर." त्या अंगणाच्या शेवटच्या टोकाला भला मोठा वाडा होता आणि त्याला भले मोठी लाकडी दार होते. बाकी गावकऱ्यांना तिथे खाटेवरती सोडून रणजित, माधव आणि इतर दोघे गावकरी मला घेऊन त्या वाड्यात शिरले. वाड्याच्या व्हरांड्यातच
4 खुर्च्या एका खुर्चीला घेरून होती. मला त्या मधल्या खुर्चीवर त्यांनी बसवलं आणि माझी विचारपूस केली. तुम्ही इथे या गावात कसे काय आले, आणि तेही इतक्या रात्री? रणजित शंकेने मला म्हणाला. मी थोडा घाबरत म्हणालो, मी केचरीला फाट्यावरून रामगडकरिता बसलो होतो आणि मला गाडीतच झोप लागली. डोळे उघडले तर मी गाडीत नसून तुमच्या गावच्या फाट्यावर होतो. मलाच ठाऊक नाही आहे की मी गाडीच्या खाली कसा काय आलो ते. तुम्हाला कोणी काही सांगू तर नाही ना इथं धाडलं? माधव मला विचारित म्हणाला. नाही, मला कोणी नाही सांगितलं. आणि माधव, तुम्हीच तर फाट्यावरती होता. तुम्हाला तर ठाऊक असेल की मी खाली कसा काय आलो ते. माधव सांगायला लागला. त्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरनी तुम्हाला गावच्या फाट्यावरती सोडलं आणि पिशाचांच्या हवाली केलं. पिशाच? बापरे, मी भीतीने म्हणालो. हो, पिशाच. त्या जंगलात पिशाच राहतात आणि रात्री 3ऱ्या प्रहरात गावात ते शिरतात. रणजित पुढे सांगायला लागला. आमच्या आणि त्या पिशाचांचे गेल्या काही दशकापासूनचे वैर आहे आणि आमचा नेहमी त्यांच्याशी संघर्ष होत असतो. हे आता माझ्या कल्पनेपलीकडील आणि मी बघितलेल्या फिल्मी सीनपेक्षा काहीतरी वेगळंच होतं. एक पिशाचाची टोळी आणि त्यांनाही बंदुकीने मारणारे विचित्र गावकरी. रणजित पुढे म्हणाला. आम्हाला पण यातून निघायचंय आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा आमची जबाबदारी आम्ही पार पाडू. तुम्ही आता या गावात आला आहात तर तुम्हाला आता आमचा निरोप घेऊन जावं लागणार. मी आश्चर्याने म्हणालो. निरोप? कसला आणि कुणाकरिता? रणजित बोलणे थांबून उठून उभा राहिला. सांगतो, चला माझ्याबरोबर. त्याने कोपऱ्यात असलेला एक कंदील उचलला आणि मग मला घेऊन वाड्याच्या मागील भागात गेले. वाड्याच्या मागे एक उंच भीतीने वेढलेलं अंगण होतं. तिथेही दाट झाडी होती. तेही या अंधारात फार भयानक जाणवत होतं. ही लोक मला कशासाठी इथे घेऊन आली ते मला कळत नव्हतं. पण मला यांच्या ऐकण्याव्यतिरिक्त काही इलाज नव्हता. त्या अंगणाच्या एका कोपऱ्यात वाड्याला लागून छोटी खोली होती. आम्ही तिथे गेलो. ती खोली दिसायला अडगळीची होती आणि त्यात बरंच तुटलेलं फर्निचर व इतर अडगळीच्या वस्तू होत्या. माधवने रूमच्या आतील एक तुटलेला टेबल सरकवला आणि त्याखाली असलेली फरशी काढली. तर तिथे एक भुयारी मार्ग होता. रणजितने मला खुणावलं. आम्ही त्या कंदिलाच्या सहाय्याने त्या भुयारी मार्गाने खाली उतरलो. बघतो तर काय, आत भली मोठी खोली होती. तिथे एका कोपऱ्यात मोठ्या ट्रंका ठेवल्या होत्या. त्यातील रणजितने एक ट्रंक उघडली तर ते बघून माझे डोळेच विस्फारले. त्यामध्ये सोन्याचे दागिने, शिक्के खच्च भरून होते. मग माझ्या मनात विचार आला की नक्की हे डाकूंचे गाव असणार. म्हणूनच ही हत्यारबंद रात्री जगणारी गावकरी इथे आहेत आणि मी आता त्यांच्या तावडीत सापडलो. पण त्या पिशाचांची नक्की भानगड काय ते कळत नव्हतं. मला आता त्यांना जास्त प्रश्न करायला पण भीती वाटत होती. पण तरीही थोडं घाबरत विचारलं. तुम्ही बोलले की तुमचा आणि पिशाचांचा संघर्ष आहे. तो या धनामुळे आहे का? आणि त्यांना हे हवंय का? हो, धनामुळेच आहे आणि त्यांना बदला पण हवाय. जो कोणी हे धन इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल त्याला हे ठार करण्याचा प्रयत्न जरूर करतील. रामगडला आमचा एक सोबती आहे, राघव शास्त्री. त्याला तुम्ही ह्याबद्दल कळवा. आम्हाला हे त्याला सुपूर्द करायचे होते. मग तुम्हीच का रामगडला जाऊन निरोप का नाही देत? मी म्हटलं. यावर ते सर्व गप्प झाले. माधव पुढे सांगायला लागला. आम्ही एका सीमेत बांधल्या गेलोय आणि आम्हाला नाही जाता येणार तिथे. मला काही कळत नव्हतं. मी त्यांना निरोप देण्याचे आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही पर्याय सुद्धा नव्हता. आम्ही पुन्हा परत वाड्याच्या वरांड्यात आलो. तेवढ्यात वाड्याचे मोठे दार कोणीतरी ठोकले. माधवनी दार उघडले तर एक गावकरी निरोप घेऊन आला. ते गावात शिरले. मी घाबरत विचारलं, ते म्हणजे पिशाच? माधव मान हलवीत म्हणाला, होय, 3रा प्रहर सुरू झालाय. चौघेही सतर्क झाले. सर्वांनी वाड्याच्या वरांड्यात ठेवलेल्या आपल्या बंदुकी घेतल्या.
रणजित मला म्हणाला, आता तुम्हाला इथे थांबता येणार नाही. तुम्ही माधवबरोबर फाट्यावर दुसऱ्या रस्त्याने निघा आणि पुन्हा या गावाकडे येऊ नका. कदाचित तेव्हा आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही. रणजित आणि इतर काही गावकऱ्याबरोबर त्या बोळीतून गावाच्या दिशेने ते गळप झाले. माधवने त्याची बंदूक खांद्याला टांगली आणि माझ्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात माझी बॅग घेऊन आम्ही घाईत निघालो. मी आणि माधव वाड्याच्या उजव्या बाजूने शेतामधून एका पाय वाटेने फाट्याकडे पायी निघालो. गावाच्या बाहेरून जात असताना माझी नजर गावाकडे होती. गावातून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकू यायला लागले. काही ठिकाणातून उंच हवेत आग दिसायला लागली. लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला होता. माझ्या इकडे तोंडाचे पाणी पळाले. मी सपाट्याने पावले टाकायला लागलो. चालता चालता मी माधवला विचारलं, माधव, फाट्यावर पण ते असतीलच ना मग? आणि आता मी नक्की जाणार कशानी? बस तर नाही या वेळेला. माधव म्हणाला, आपण फाट्याच्या अलीकडे सकाळपर्यंत दळून बसू आणि मग सकाळ होताचही पिशाच तिथे नसणार. तसेही आता रात्रीचे 3 वाजले होते. पहाट व्हायला तसाही कमी वेळ होता. आम्ही काही वेळ त्या अंधारात चालत राहिल्यानंतर फाट्याच्या जवळ पोहोचलो. रस्त्याच्या अलीकडे एका झाडीमध्ये आम्ही दळून बसलो आणि पहाट होण्याची वाट बघायला लागलो. तेवढ्यात कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला आणि त्यात लोकांच्या किंचाळण्याचा. हा आवाज गावाच्या मुख्य रस्त्याकडून त्या चिंचेच्या झाडाकडे जात असतानाचा होता. मी अर्धवट उठून गावाच्या त्या रस्त्याकडे बघितलं तर माझा थरकाप उडाला. एक अदृश्य शक्ती काही गावकऱ्यांना फरफटत त्या चिंचेच्या झाडाकडे नेत होती, पण मला घोडे कुठे दिसत नव्हते. माझे पाय भीतीने लटलटायला लागले. हृदयाची स्पंदने तीव्र झाली. मी माधवकडे बघितलं तर माधवचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. नंतर अचानक उठून त्याने त्या दिशेने बंदुकीने गोळी झाडली. गोळ्याचा आणि एका विचित्र किंचाळीचा आवाज आला. फरफडत असलेला व्यक्ती तिथेच जंगलाच्या आधी पडला. माधवने त्याला तर वाचवलं होतं, पण इतर काही गावकऱ्यांना त्या शक्तीने जंगलात नेलं होतं. तो वाचलेला व्यक्ती उठून पळत आमच्या दिशेने यायला लागला. अचानक ती अदृश्य शक्ती घोड्यावरून त्या पडणाऱ्या व्यक्तीच्या मागे आमच्या दिशेने यायला लागली. कदाचित त्या पिशाचांची संख्या एकापेक्षा जास्त होती, कारण माधव वेगवेगळ्या दिशेने त्यांच्याकडे बंदूक झाडायला लागला. जणू त्याला ते पिशाच दिसत होते. तो पळत येणारा व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचणार त्याआधी परत त्याला त्या पिशाचाने पकडून विरुद्ध दिशेने ओढले. तो पाठीवर पडला आणि त्याला क्षणार्धात त्या पिशाचाने फरफटून जंगलात नेलं. तेवढ्यात इतर पिशाच आमच्यापर्यंत पोहोचले. कदाचित ते 2 किंवा जास्त होते. त्यातील एकाने माधवच्या हातातील बंदूक खेचून त्याला खाली पाडलं आणि एका शक्तीने मला मागून खेचलं. मी धाडकन पाठीवर पडलो आणि ते मला फरफटत न्यायला लागले. माझी नजर तिकडे माधवकडेच टिकली होती. माधवने कंदील उचलून हवेत त्या अदृश्य पिशाचाकडे भिरकावला आणि आगीचा लोंढा निघाला. त्यात मला चक्क मानवी आकृती दिसली. त्या पिशाच्यावर माधवने मात केली होती. मी इकडे फरफटत लवकरच जंगलात पोहोचणार होतो. माझा जीव आता कशापर्यंत येऊन पोहोचला. माधवने जमिनीवरील बंदूक उचलली. तो धावत रस्त्यापलीकडील लाकडी खांबाकडे गेला, जिथे मला तो सुरुवातीला दिसला होता. मी आता त्या जंगलाच्या तोंडावर पोहोचलो होतो. मला असंख्य किंचाळण्याचा आवाज यायला लागला. माझा जीव कंठातून डोळ्यात आला होता. हृदयाचे ठोके स्वतःला जोरात जाणवू लागले, इतके की कानावर त्याचे दडपण जाणवत होते. माझी नजर आशेने रस्त्याच्या पलीकडे खांबाजवळ असलेल्या माधवकडे होती आणि मी जीवाचा आकांत करून वाचवा असा आवाज केला. अचानक समोरून माधवने बंदुकीची गोळी माझ्या दिशेने झाडली आणि ती गोळी मला फरफटत नेत असलेल्या त्या पिशाचाला लागल्याचे जाणवले. त्याने माझ्या कानात विचित्र किंचाळी फोडली. माझे फरफटणे थांबले आणि मग मी तिथेच बेशुद्ध पडलो. काही वेळाने मला जाग आली. डोळे उघडले तेव्हा पहाट झालेली होती. आताही मी तिथेच चिंचेच्या जंगलाजवळ पडलेला होतो.
घड्याळात बघितले तेव्हा सकाळचे 8 वाजलेले होते. मी उठून उभा झालो. तो कच्चा रस्ता तसाच होता, पण रस्त्याच्या पलीकडे असलेला तो लाकडी खांब तिथे नव्हता. तिथे भरपूर झाडी आणि गवत वाढलेले होते. रस्त्याच्या पलीकडे गावात जाणारा रस्ता नसून घनदाट झाडी होती. मी विचार केला, हे माझे स्वप्न तर नसेल ना, कारण दूरपर्यंत कुठे गाव दिसत नव्हते. मग मी इथे कसा काय? याचा अर्थ बसमध्ये तर मी नक्की होतो. मी वरील खिशात हात टाकून बघितलं तर बसचे तिकीट पण नव्हते. मला काही कळत नव्हतं. ते स्वप्न अगदी वास्तविक घडल्यासारखं भासत होतं. मी नंतर तिथे मागे पुढे कुठून रस्ता दिसतो का ते बघत होतो, पण मागील दाट झाडीमधून काहीच असं दिसत नव्हतं. तेवढ्यात कोणीतरी गाणी गुणगुणण्याचा आवाज आला. रस्त्याच्या मध्ये जाऊन मी उजवीकडे वळत आवाजाच्या दिशेने बघितलं. तेव्हा एक मध्यम वय असलेला व्यक्ती बैलगाडी घेऊन दिसला. तो पुढे आल्यावर त्याने मला बघितलं आणि जवळ येऊन त्याने बैलगाडी थांबवत मला विचारलं, काय पाहुणं, इकडे कुठं आल रस्त्यानं? त्याला काय सांगावं कळत नव्हतं, म्हणून त्याला म्हटले, मी रामगडला निघालो होतो. मागील एका गावच्या फाट्यावरून गाडी भेटत नव्हती, म्हणून दुसऱ्या कोण्या फाट्यावर गाडी भेटते का ते पाहायला थोडं चालत निघालो आणि भटकलो. मला इशारा करीत तो म्हणाला, चला मी सोडतो मेन रोडवर तुम्हाला. तिथून पुढे एखाद्या मैलावर फाटा आहे, तिथे तुम्हाला गाडी मिळेल. मी बैलगाडीत बसलो आणि निघालो. मी थोडं कसकतच त्या बैलगाडीवाल्याला विचारलं, काय हो, इथे कुठे दिग्घर नावाचे गाव आहे का? तो आश्चर्याने बोलला, दिग्घर? नाही बुवा, असं कोणतं गाव नाही इथे. पण तुम्ही त्या झाडाखाली का थांबला होता? मी टाळत म्हणालो, तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मी रस्ता भरकटलो होतो ते. तेव्हा तो बैलगाडीवाला मला म्हणाला, नाही, कारण काही महिन्यापूर्वी या जंगलात 3 लोकांनी गळफास लावला होता. मी भीतीने म्हणालो, गळफास? तो पुढे सांगत म्हणाला, हो, त्यामध्ये एक प्रवासी आणि एका बसचे कंडक्टर होते. बस त्या झाडाखाली उभी मिळाली. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काही विचारत असताना आम्ही मेन रस्त्यावर दुसऱ्या गावाच्या फाट्यावर पोहोचलो. थोड्या वेळात मला तिथून रामगडकरिता बस मिळाली. मी रामगडला घरी पोहोचलो आणि लगेच तयार होऊन दवाखान्याला निघताना रस्त्यात नाश्ता केला. दवाखान्यात काही जनावरांना तपासले. दुपारी जेवणाची वेळ होती, पण माझ्या डोक्यात अजूनही ती रात्रीची घटना घुमत होती. रामगडला माझा मित्र रमेश जाधव पोलीस सब इन्स्पेक्टर होता. माझ्या मनात त्याला भेटायचा विचार आला. मी लगेच त्याला दवाखान्याच्या फोनवरून पोलीस स्टेशनला कॉल केला आणि त्याला भेटायला गेलो. मला उत्सुकता लागून होती की त्या जंगलात झालेल्या 3 हत्यांचा आणि मी अनुभवलेल्या घटनेचा काही संबंध आहे का ते. योगायोगाने रमेशच त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन करत होता. मी त्याला त्या केसबद्दल विचारले असता रमेश मला सांगायला लागला, फार विचित्र केस होती ती. काही महिन्यापूर्वी त्या मेन रस्त्याचे काम सुरू असल्याने तात्पुरता मेन रस्ता त्या कच्च्या रस्त्याने वळवला होता. त्या रस्त्याने रात्री कधी वर्दळ नसते तशी. ही बस एका रात्री त्या रस्त्याने गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळले की हे तिघे तिथे मारल्या गेले. इन्व्हेस्टिगेशनमध्ये लुटेचे काही चिन्ह सापडले नाही आणि आत्महत्या कोणी तिथे जाऊन झाडाच्या वेलींना गळ्याशी बांधून कसं करू शकेल. मग नीट बघितल्यावर त्यांच्या पाठीवर काही व्रण होते. जणू कोणी त्यांना त्या जंगलात फरफटत नेऊन निर्दयीपणे मारले. हे ऐकून मला ती रात्र आठवली आणि भीतीने अंगावर शहारे आले. रमेश पुढे सांगायला लागला, आम्हाला मग खुनाचेच कारण वाटले. मी जेव्हा त्यांच्या घरी चौकशीला गेलो तर विचित्र काही ऐकलं. कंडक्टरच्या मुलीने सांगितलं की तो कंडक्टर 1 महिन्याआधी बसने रात्री येत असताना त्याच कच्च्या रस्त्याने जंगलाजवळ त्यांची बस पंक्चर झाली होती आणि ते मग बस ठीक करून दुसऱ्या दिवशी घरी परतले होते. त्या दिवसापासून तो रात्री झोपेत विचित्र बळबळ करायचा, धन खजिना असं काहीतरी, आणि लोकांना सांगायचा की लवकरच तो श्रीमंत होणार आहे.
त्या तिच्या बयानावरून इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात आलं की ड्रायव्हर कंडक्टर बरोबर असलेला प्रवासी हा एक तांत्रिक होता. कदाचित तांत्रिकाला तिथे त्यांनी काही धनाच्या लालसेने बरोबर नेले असावे आणि त्यांच्या मागावर असलेल्याने त्यांचे धन हस्तगत करण्याच्या लालसेने ठार केले असेल. रमेशने मला त्या केसबद्दल सर्व काही सांगितलं. ती केस अजूनही बंद झाली नव्हती. पुढे मी रमेशला विचारलं, त्या रस्त्याने आणखी काही अशा हत्या झाल्यात का? रमेश बोलला, नाही, ती पहिलीच घटना, तेही त्या दरम्यान घडली ज्यावेळी त्या रस्त्याचे काम सुरू होते. मी पुढे विचारले, तुझ्याकडे त्या कंडक्टर ड्रायव्हरचा फोटो असेल तर मला दाखवशील का? रमेशने मला त्यांचे फोटो दाखवले आणि ते बघून मला आणखीनच खात्री पडली. तोच चेहरा होता कंडक्टरचा जो मला रात्री एसटीत भेटला होता. रमेशने मला आश्चर्याने विचारले, पण तू का आता चौकशी करतोय? मी रमेशला रात्री घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. रमेश ते ऐकून बोलला, अच्छा, मला तुझ्यावर विश्वास बसला नसता, पण मला ठाऊक आहे तुझा सुद्धा भूतांवर विश्वास नाही ते. आणि आश्चर्य म्हणजे तो केसरी फाट्यावरून 10 मैलावर कसा पोहोचला? तू म्हटल्याप्रमाणे कदाचित ड्रायव्हर कंडक्टर यांनाही त्यांच्या मरणाच्या महिनाभर आधी हा अनुभव आला असावा आणि त्यांना खजिन्याचा पत्ता लागला होता. त्यांनी राघव शास्त्रीला निरोप न देता तो त्यांना स्वतः गडप करायचा होता व त्यामुळेच ते त्या तांत्रिकाला घेऊन गेले असावे. पण आपल्याकडे काही असा पुरावा नाही की तिथे धन होते. आणि या भूताची कहाणी सांगितली तर सगळे हसतील माझ्यावर. तू बोलला ते कोणते गाव? मी म्हणालो, दिग्गर. रमेश म्हणाला, आपल्या जिल्ह्यात तरी या गावाचे नाव नाही आणि राघव शास्त्रीबद्दल आपल्याला नावाव्यतिरिक्त काहीच ठाऊक नाही. थोडं थांबत रमेश जागेवरून उठला आणि बोलला, चल, माझ्याबरोबर एक व्यक्ती आहे जो आपल्याला याबद्दल काही सांगू शकेल. रमेश मला घेऊन प्रताप पाटीलांकडे गेला. प्रताप पाटील हे एक इतिहासकार होते. आम्ही त्यांच्या कॉलेजला गेलो. त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले असता रमेश त्यांना म्हणाला, आम्हाला तुमची काही मदत हवी आहे एका केस संदर्भात. काही नाही, एक ऐतिहासिक माहिती हवी आहे. कदाचित ती महत्त्वपूर्ण ठरेल. ठीक आहे, बोला, प्रताप पाटील म्हणाले. रमेश पुढे चौकशी करीत म्हणाला, तुम्हाला आपल्या तालुक्यात कोणते दिग्गर गावाचे नाव आठवते का? केसरी रस्त्याने इथून 10 मैल अंतरावर, जे आता सध्या अस्तित्वात नाही असे. प्रताप आश्चर्याने म्हणाले, गाव? तुम्हाला कसे ठाऊक एखादे गाव असे गळत झाले असेल ते? कमाल आहे, माझ्यानंतर तुम्हीच आहात फक्त जे तिथे गाव होते म्हणणारे. रमेश मी सांगितलेल्या घटनेचा उल्लेख न करता म्हणाला, नाही, आम्हाला इतर काही म्हाताऱ्या लोकांनी सांगितलं. तुमच्याकडे अधिक माहिती घ्यावी म्हणून आलो. प्रताप पाटील पुढे सांगायला लागले, मी मूळचा याचा रामगडचा. ही गोष्ट साधारण 10 वर्षाआधीची, जेव्हा मी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला कार्यरत होतो आणि मी पुण्याला होतो. अधूनमधून मी रामगडला यायचो. इकडे गावाची ओळ मला इथे आणायची. त्यावेळेस मी त्या रस्त्याने शेती घेतली होती आणि माझ्या शेतीपासून ते गाव आणि ते चिंचेची जंगलं साधारण मैलभर अंतरावर असेल. हिवाळ्यात मी इथल्याच एका म्हाताऱ्याला पिकाची रखवाली म्हणून माझ्या शेतावर ठेवलं होतं. तो एक दिवस मी रामगडला असताना आला आणि त्याने शेतावर रात्री थांबण्यास नकार दिला. त्याला कारण विचारले तेव्हा तो बोलला की शेतातून एका मैलावरून त्याला त्या जंगलात विचित्र गोष्टी दिसतात. दिवे सुरू असलेले, आग लागलेली वगैरे. तो म्हणाला, दर अमावस्येला त्या तिथे गाव असते. त्या गावातून आणि त्या चिंचेच्या जंगलामधून मध्यरात्रीनंतर किंचाळा ऐकायला येतात. मला आधी वाटले की त्याला कदाचित दारूच्या नशेत काही भात झाले असेल. मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग मी एका सकाळी त्याला घेऊन शेतावर गेलो. तिथे आमच्या शेजारील काही शेतावर काम करणाऱ्यांना आणि आजूबाजूच्या गावात चौकशी केली, पण मला एकसारखी कहाणी ऐकायला मिळाली. बऱ्याच गावकऱ्यांनी तिथून दुरून लाईट बघितले आणि किंचाळ्या ऐकल्या होत्या. माझी जिज्ञासा वाढली होती. मी आर्किओलॉजी डिपार्टमेंटमधल्या
सहाय्यकाला बोलावून घेतलं आणि अनऑफिशियली एका दिवशी सकाळी आम्ही त्या जागेवर गेलो. प्रथम दर्शनी ते जंगलच होतं. मग आम्ही रस्त्यापासून जरा आत गेलो तर आत काही ठिकाणी ओबळधोबळ जमीन आढळली. जमिनीखाली काही असेल असं आम्हाला आमच्या अनुभवावरून जाणवलं. काही ठिकाणी मार्क करून आम्ही दोघांनीच थोडे खोदकाम केलं. तर आश्चर्य, मला काही बांधकामाचे अवशेष सापडले, पण हे फार कमी होते. कदाचित बरेच घरे इथे मातीचे असतील, मोजकेच दगडाची होती. त्यामुळे किती मोठे गाव असेल असं खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आणि आम्ही आणखी खोल त्या अवशेषांचा अभ्यास केला तर साधारण गाव 1935 पर्यंत तरी इथे असेल. नंतर मी आजूबाजूच्या गावातील अगदी म्हातारे झालेले जे त्या दरम्यान असतील अशा लोकांना शोधलं. मला त्या गावाबद्दल कळलं. त्यांनी मला सांगितलं की त्या संपूर्ण गावातील लोकांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. लहान मोठे वृद्ध सर्वच स्वतंत्र लढ्यात सामील झाले होते. ती गावकरी फार आक्रमक होती आणि ब्रिटिशांचे शिपाई नेहमी तिथे येऊन कुणाला ना कुणाला अटक करून न्यायची. त्या काळी फार गाजलेले गाव होते ते. पण दुर्दैव, त्या गावातील कोणीच जिवंत राहिलं नाही. रमेशने विचारलं, का? असं काय घडलं? प्रतापराव पुढे सांगत म्हणाले, तिथे अशी कथा आहे की एका रात्री तिथे ब्रिटिशांची अख्खी फौज आली होती. गावकरी आणि त्यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले. ब्रिटिशांनी त्या गावातल्या लहान वृद्ध महिला सर्वांचा बळी घेतला. पण त्या गावकऱ्यांचाही बऱ्याच ब्रिटिशांनी तिथे बळी पाडला असं म्हणतात. आता मी इतिहासकार आहे, पण या घटनेचे मला काही पुरावे किंवा उल्लेख कुठे मिळाला नाही. रमेशने मी सांगितलेल्या घटनेचा आधार घेऊन आणि त्या ड्रायव्हर कंडक्टरच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असलेल्या धनाचा अँगल लक्षात घेऊन प्रतापरावांना विचारलं, मग या आक्रमक गावकऱ्यांनी ब्रिटिशांचे धन वगैरे लुटल्याची काही शक्यता असू शकते का? प्रतापराव पुढे म्हणाले, हे गाव 1935 पर्यंत अस्तित्वात होतं. त्याच्या आधीचा 10 वर्षाचा स्वतंत्र लढा आक्रमक होता. तो काळ 1925 साली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारांनी काकोरी ट्रेन लुटली. तो पैसा देशाचा होता जो ब्रिटिशांनी आधी लुटला आणि क्रांतिकारांनी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर दुर्दैवाने ते पकडले गेले. ब्रिटिश अशा क्रांतिकारापासून फार वैतागले होते. त्यामुळे गावावर छापे मारून संशयिताची धरपकड सारखी चालायची. कदाचित त्या गावात त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि त्यांनी ते गाव उद्ध्वस्त केले असावे. रमेश प्रतापला विचारित म्हणाले, पण सर या गावाचा उल्लेख इतिहासात नसावा ही कमाल आहे. प्रतापराव बोलले, इन्स्पेक्टर, अशा इतिहासात असंख्य घटना असतील, असंख्य पात्र असतील ज्यांची नोंद कधी झाली नाही. ऑर्किओलॉजी डिपार्टमेंट देशातील अशा अनेक साईट सरकारला सूचित करीत असतात जिथे देशाचा महत्त्वपूर्ण इतिहास दडला असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला तर ठाऊक आहे, सरकारकडे फंड हा सीमित असतो. बरेच अशा साईट आहेत तिथे जमिनीखाली अख्खी शहरे असल्याचे पुरावे आहेत. ते सुद्धा सरकार शोधायला तयार नाहीत. हे तर एक छोटे गाव आहे आणि पुरावे म्हणून गावकऱ्यांच्या गोष्टींवर सरकार कसे विश्वास ठेवणार? प्रतापरावांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. मला पटले होते तिथे कोणी एकेकाळी गाव असेल. काही दिवस मी रमेश बरोबर राघव शास्त्री नावाच्या बरेच लोकांना भेटलो, पण ते त्या सालातील नव्हते. त्या घटनेला 50 वर्ष होऊन गेली. कदाचित ती व्यक्ती आता ह्यात नव्हती किंवा गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाली असेल. इन्स्पेक्टर रमेशसाठी ती केस अनसॉल्व्ड होती. काही महिन्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दोघांचे त्याच पद्धतीने प्रेत मिळाले. इन्स्पेक्टर रमेशवर भरपूर प्रेशर टाकण्यात आले त्या केसकरिता. रमेशने एक थेरी प्रेझेंट करून त्या जागेवर भूतच बळी घेत आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण कायदा कसाही मान्य करेल. रमेशची त्यानंतर ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर येणाऱ्या इन्स्पेक्टरला पण केस सॉल्व्ह करण्यात अपयश आले. शेवटी वन विभागाच्या मदतीने पाठी लावून त्या भागात सायंकाळनंतर प्रवेश निषिद्ध करण्यात आला. त्या रस्त्यावरील रातराणी पण बंद करण्यात आली, ज्यामुळे लोक रात्री प्रवास टाळतील.
त्या परिसराच्या मैलापर्यंतच्या अंतरात कोणी चुकून रात्री गेले तर त्यांना अजूनही अमावस्येला त्या गावात दिवे दिसतात. आजही तिथे गाव असते. त्या गावातील तरुण अजूनही प्रतीक्षा करत आहेत, कोणी त्यांची मदत करेल याची. आजही त्या पिशाचांचा आणि भूत झालेल्या गावकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे व एका रातराणीचा नवीन प्रवासाच्या शोधात निरंतर प्रवास सुरूच आहे. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.